फ्रेंड्स, तर मी आत्ता आली ऑफिसवरनं आणि आल्या तुम्ही इकडं बघू शकता. मी दाखवते एक मिनटं. त्यांच्या डब्याची तयारी चालू आहे. तर हे बघा इकडं भाजीला टाकले आहे. तर पीठ मळून घेते. लाईट गेली आहे. लाईटीला पण आत्ताच जायचं होतं. तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला खालचे पडदे दाखवायचे होते. तर हे बघा अशा प्रकारे आहेत हे खालचे पडदे. कसे आहेत मला कमेंट करून सांगा. ब्राऊन कलर आहे त्याचा आणि व्हाईटवरती डिझाईन आहे. अशा प्रकारे आहेत पडदे. आता एक वरती नेऊन टाकायचं आहे मला बेडरूममध्ये. आणि आता त्यांना जायचं असतं नाईटला. तर मी इथं भाजीला टाकलेली शेंगाची भाजी टाकली. पीठ मळून घेते. मी व्हिडिओ कंटिन्यू करा. मी पीठ वगैरे मळते. आधी डब्बा तयार करते मग बोलते तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ शकता. तुम्ही माझं आवरलेलं आहे. डबे इकडं पोळ्या केलेत आत्ताच गरम गरम. आता डब्बा भरून ठेवते. आणि इकडं प्रीतम झाडू मारून घेतोय घरं. आणि प्रीतमने मला माझ्यासाठी काय घेऊन आले. आता हे असं लावू का? असं तू लावून देतास एवढी मोठी फुलं? हो का? बर, भारी दिसतंय. मी छान दिसतेय का? हो का? स्वीट दिसतीये. सो स्वीट दिसतीये. क्यूट बी आहे का? बर, काय म्हणला? हो का? इकडं म्हण बरं एकदा बघू तो. हा लई लाज वाटती माझ्या शोनीला. कशी दिसते सांग? छान. आत्ता काय म्हटलं होतास? आत्ता काय म्हटलं होतं? ब्युटिफुल. स्वीट हार्ट. खरंच मी आहे का? खरंच तू आहेस माझी जान. हो का? माझं पिल्लू. हो का? खरं खरं सांगा मीच आहे का? खरं खरं तूच आहे. हे बघा प्रीतमने फुलं आणले आणि आता ते लावायचं म्हणते माझ्या डोक्याला. बघा आता हे वेड्यासारखं. ते मराठी पिक्चर मधली आंबो माहिती का कोणाकोणाला? बस तसं झालंय ते. हळू 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 निघते पिल्लू. ते नाही बसत. आता आता पोरग झाला आता पप्पा. पण माझे केस सिल्की त्याच्यामुळे माझे केसात पिन बसत नाही. काढ प्रीतम ते. चल हातातले येते इथे. ते पिशवी दिसले का? ते अजून एक होते बघ. भिजू घाल बरं सकाळी. बर, चला मग जातो मग तोडून ट्याड्याव. माझी पिल्ली माझी सोनी. हा अजून मग अशी काहीतरी म्हणला तू. तूच माझी राणी. तू ही पहिली ख्वाहिश, तू ही आखरी ख्वाहिश. बीच मधले नाही 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 कोणीच नाही. फक्त तू आणि तू. इकडे यावर एक मिनिट. टाइम झालेला आहे. फोटो काढ दे. बाय. तुम्ही नंतर पिल्ले. तू माझी पिल्लू आहेस. माझी काही झाली सांग. तू मेरी जान है रे बाई. मेरी जान. कशी झाली रे? राम राम मंडळी. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हिडिओ बनवण्याचं काही असं म्हणजे हे नाही आहे. म्हणजे डेली व्लॉग वगैरे मी काही माझं रुटीन नाही दाखवणार आहे आज. तर बस मला एक बोला वाटलं तुमच्याशी म्हणून एक गोष्ट शेअर करायची मला. काल मला नाशिकच्या काकूचा फोन आला होता. आणि म्हणजे आता महिना 1.5 महिना झाला असेल त्यांचा फोन नव्हता आलेला. आणि मी पण काही नव्हतं केलेलं. मी पण म्हणजे तुम्हाला तर माहिती मी आजारी हे ते पडले. पुन्हा घराचं काम वगैरे चालू होतं. याच्यातच बिझी होते. त्यामुळं मला पण म्हणजे असं लक्ष नाही राहिलं की काकूचा 1.5 महिना झाला फोन नाही आला. आपण फोन करा म्हणून. मला पण थोडंसं डोक्यातून विसरून गेलं. तर मग काल त्यांचा फोन आला रात्री मला 10 वाजता. तर त्या काकू असं बोलल्या. म्हणल्या मयुरी आणि तुला माझी आठवण नाही आली. 1.5 महिना झालं मी फोन नाही केला तर तू नाही केला. आणि खरंच सॉरी त्याबद्दल. आणि स्पेशली त्या काकूसाठीच हा व्हिडिओ आहे. कारण म्हणतात ना वाईट वेळेमध्ये आपल्या जे साथ देतात ना त्यांना कधीच विसरायचं नसते. आणि त्यांनी माझ्या इतक्या वाईट वेळेमध्ये माझी साथ दिलेली आहे. मी म्हणते ना माझी त्यांची काहीच ओळख नव्हती. ज्या वेळेला मी नाशिकला गेली तिथे रूम पाहिली. रूम पाहायला पण मी त्यांच्याच तिथे गेली. आणि त्यांनी त्यांच्या बाजूची मला रूम पाहून दिली. मग त्या दिवशीपासूनच त्यांची माझी ओळख झालेली.
आणि त्या काकू, मी खरंच तुम्हाला सांगते, आत्ताच्या जगात ना असे खूप कमी लोक भेटतात की जे म्हणजे न काही स्वार्थ स्वार्थ नाही, आपल्याला काही भेटणार नाही त्यांच्याकडनं, किंवा काही ओळख नाही, पाळख नाही, काही माहिती नाही आहे तर कोणी मदतच करत नाही. माहिती असल्यावर तर करतच नाही, म्हणजे हे करत नाही. पण ज्यांची कुणाची आपल्याला ओळख नाही, ते कुठलं आहे काय नाही माहिती नसताना पण मदत करतात ना, खरं तर ते लोक चांगले. आता त्यांनी बघा, मी कुठली उदगीरची, ते नाशिकचे, आणि मी जस्ट तिथे गेले त्यांच्या त्या काकूंनी. एवढंच नाही तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ते पूजा वगैरे केल्या, सगळं झालं, तिकडे नेऊन आणली मला. आणि परत मग तिथं मला त्यांनीच दिनकरांना पाटील जे आहेत नाशिकचे, त्यांच्याकडे घेऊन गेल्या. त्यांच्याकडे घेऊन गेल्याच्या नंतरला त्यांना सगळी स्टोरी सांगितली. मी जे त्यावेळेस डॉक्युमेंट घेऊन आलेली होते ती घेऊन आले, ते त्यांना दाखवले. मग त्यांनी जेव्हा डॉक्युमेंट बघितले, मी म्हटलं तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी डॉक्युमेंट पण आणलेत, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे म्हटलं. तर त्यावेळेला दिनकरांना पाटील त्यांनी काय सांगितलं की म्हणे, बेटा म्हणे, हे बघ म्हणे, तुझी जी अवस्था दिसते आम्हाला, तुझ्या चेहऱ्यावरचं जे हावभाव दिसत आहेत किंवा तुझ्या डोळ्यातलं पाणी जे दिसतंय ते सगळं आम्हाला समजतंय म्हणे, सगळं काही. त्यामुळं आम्हाला डॉक्युमेंट वगैरे पाहण्याची किंवा कुठलं असं प्रूफ बघण्याची काही गरज नाही म्हणले. मग त्यानंतरला त्यांनी काय केलं, एक चिठ्ठी लिहून दिली मला पोलीस स्टेशनला. ते पण त्यांची गाडी देऊन, स्वतः ड्रायव्हर देऊन 2 माणसं सोबत दिली आणि तिकडं पाठवले. मग तिथं गेलो मी, मम्मी आणि माझे 2 मुलं. तिथं गेल्याच्या नंतरला मग त्यांना फक्त सांगितले की मला असं दिनकरांना पाटीलनं पाठवलेत म्हणलं काकाने. तर मग त्यांनी म्हणले या बसा मॅडम म्हणले, आणि त्यांनी सगळं काही विचारून घेतलं. आणि त्यांनी डायरेक्टली माझ्यासमोरून गावाकडे तिकडं उदगीरला फोन लावला, तिकडच्या पोलीस स्टेशनला. मग त्यांनी सांगितलं तुमच्याकडं असं ह्या नावाची काही केस आली होती का, अशामध्ये काही मिसिंग केस वगैरे. मी मिसिंग आहे म्हणून केस केली होती, माझ्या मिसिंग आहे म्हणून केस केली होती. आणि मग मला तसा रिपोर्ट पण आला होता, कारण त्या पोलीस स्टेशनला पण ना फक्त एक काका ते सर चांगले होते, कांबळे म्हणून नाव आहे त्यांचं. बापरे किती भयानक घोटाळा आली, गेली तिकडे चालली. हवा खूप सुटली, ऊन खूप आहे इकडं, भयानक ऊन आहे. पण बघा ना, मी डायरेक्टली रूम पाहायला काही असे इकडं तिकडं फिरले नाही, काही नाही, डायरेक्ट त्यांच्या तिथेच गेले, त्यांच्या कॉलनीमध्ये. तिथं त्यांच्या बाजूचं रो हाऊस खाली होतं. मग त्यांनी मला सांगितलं, त्या घरमालकाला फोन लावले आणि म्हणे अशी मुलगी आहे, आणि माझ्या ओळखीची आहे. डायरेक्ट त्या घरमालकाला बोलले की हां माझ्या ओळखीतली मुलगी आहे, तर तुम्ही देऊ शकता तिला रूम, आणि चांगली आहेत असं बोलले. मग त्यांच्यामुळं मला ती रूम घेतली. त्याच्यानंतर मग खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टीचं अरेंजमेंट करणं, हे करणं. माझ्यासोबत उन्हातानात प्रत्येक वेळेला त्या काकू माझ्या पायावर पाय देऊन फिरल्यात माझ्यासोबत. त्यांनी रात्र बघितली नाही किंवा दिवस बघितला नाही, काहीच नाही. इतकं मी सांगू नाही शकत. त्यांनी मग मला ना तिथे त्र्यंबकला हे काय म्हणतात, तिथे एक गुरुताई म्हणून आहेत, त्या थोडं बघतात. त्या म्हणजे बाहेरच्या देशात शिकून आलेले आहेत. त्यांचे सासरे तेच करायचे, त्यांचे मिस्टर तेच शिक्षण घेतलेलं आहे ह्याच्यामधून. म्हणजे ते ज्योतिषाचं शिक्षण असतं ना, तसं काही आहे. आणि त्यांचं खूप खरं होतं, खूप गर्दी असते त्या ठिकाणी. त्या काकूनं स्वतःचे पैसे खर्च करून मला तिथे घेऊन गेले, तिथे दाखवलं. मग त्यांनी सांगितले की तू अशी पूजा कर. एक पूजा सांगितली होती, ती पूजा करायला म्हणजे केल्यानंतर तुझं सगळं काही चांगलं होईल. आणि मी ती पूजा केली. पूजा करते वेळेस पण माझ्याकडं काही पैसे नव्हते, मी खरं सांगते तुम्हाला, कारण माझ्याकडं 1 रुपया नव्हता. मग त्या काकूनीच दिलं सगळं. आणि एक चांदीची अंगठी जी तुटली आत्ता घरी आहे, त्याच्यात मोती आहे, ती अंगठी करून महादेवाच्या पिंड्यावरती पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करून मला घालायची होती. ती अंगठी पण मला काकूनेच घेऊन दिली. आणि काकू असं बोलल्या की मी माझ्या लेकीचं करते. त्यांना एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, तरी पण त्या बोलल्या की नाही, मला तू माझी दुसरी मुलगी दिसते का. हवा किती जोराची सुटली, पत्ते बित्ते सगळं उडतंय. मी ऑफिसला बसलेली आहे. हां, तर त्यांनी मला तिथं देऊन पाठवलं. त्यांनी फोन वगैरे केला. मग म्हणले
ते कांबळे काकांनी सांगितले की हो म्हणे त्यांची मिसिंग कंप्लेंट आलेली आहे आपल्याकडं आणि मिसिंग कंप्लेंट आले असल्यामुळं मग ते म्हणे की ते मिसिंग वगैरे नाही आहे. मग माझ्याशी बोलणं झालं, मी त्या सांगितलं की तिथं ही आली होती का तुमच्याकडं. मी ज्या वेळेला उदगीरमधून निघायच्या आधी जेव्हा पोलीस स्टेशनला गेली होती त्यांना आम्ही मदत मागितली होती. तर तिथल्या काही सरांनी ते काही पोलीसवाले सर जे आहेत ते म्हणे की बघ म्हणे तुला लहान लहान 2 लेकरं आहे म्हणे, तुझ्या मागं पुढं कोणी नाही आहे, तू यांच्या नादाला नको लागू, तू इथून निघून जा, हा शब्द वापरला होता त्यांनी. आम्ही FIR घेऊ, तुझी कंप्लेंट घेऊ लिहून, पण मला तेवढं अक्कल नव्हती किंवा मला ह्या गोष्टी समजत नव्हत्या. पहिल्यांदा मी पोलीस स्टेशनची पायरी चढलेली होती, मला काही माहिती नव्हतं की तिथे गेल्यानंतर आपण FIR केलेली कॉपी वगैरे आपल्याकडे घ्यायची असते, याचं काही मला कळत नव्हतं, मला आयडिया नव्हती, काहीच नव्हतं आणि मला सांगणार पण कोणी नव्हतं मागं पुढे. हे सगळं मी माझ्या मनानं त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलेलं आहे. आणि तिथून गेलो, मग त्यांनी सांगितलं होतं की मला तुला जर जगायचं असेल तुझ्या लेकराबाळांसाठी तर तू इथून निघून जा. आमचे खूप लोक मोठे आणि खूप म्हणजे असे गेलेले लोक आहे की तू त्यांना म्हणजे तू त्यांच्याशी लढूच नाही शकत. आणि ते खरंच होतं, कारण माझ्याच घरातली व्यक्ती त्यांच्या साईडनं होती, तर मी काही करूच शकत नव्हते. माझ्या घरातली व्यक्ती म्हणण्यापेक्षा मी आज तुम्हाला सांगते, माझा नवराच त्यांच्याकडनं होता, त्यांच्या साईडनी बोलायचा, त्यांच्या साईडनी सगळ्या गोष्टी व्हायच्या, जे ते सांगतील ते तू ऐकायचा. मग मला पप्पा एक्सपायर झाले ते, नेमकंच भाऊ नव्हतं, भाऊ पण एक्सपायर झालेले होते दोन्ही पण. मग मी करायचं तर काय करायचं, आणि लहान लहान मुलं. मग मी ठरवलं आता नाही थांबायचं इथं. आता इथं जर थांबला आपण, मी एवढी डेअरिंग केली माहिती आहे का, मी कधीच माझ्यामध्ये एवढी डेअरिंग नव्हती की मी साधं एकटी ऑफिसला पण नव्हती जात. मला पप्पा सोडायला येत होते आणि पप्पा घ्यायला येत होते. म्हणजे मी कधी असं एवढं एकटीनं एवढं मोठं डिसिजन घेणं ना, हे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. हे गल्लीतले पण सगळे म्हणले नाही, सगळ्यांना शॉक बसलं की मी असं करू शकते, मी घर सोडून जाऊ शकते. पण मी त्यावेळेला ते केलं, कारण मला माझ्या पुढं माझ्या जीवाचं काही वाटत नव्हतं मला, पण माझ्या लेकरांचं, त्यांची काय चुकी होती, त्यांना वाचवणं, म्हणजे असं खूप काही डोक्यामध्ये एवढे प्रश्न होते. कुठं जाणार, काय जाणार, माझं काहीच प्लॅन नव्हता. म्हणजे ते म्हणतात ना, आपण कुठं निघायचं म्हणलं की प्रॉपर प्लॅनिंग करून निघतो, तसं काहीच नाही, सडनली उठलं की निघालं, असं झालं त्या सगळ्या गोष्टी. तर त्या काकूसाठी मला व्हिडिओ बनवायचे आहे आणि त्या काकूलाही सांगायचं आहे की खरंच काकू, मनापासून धन्यवाद तुमचं, खूप खूप थँक्यू, तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे आणि तुमच्यामुळं आज मी इथं आहे, त्या कधीच नाही विसरणार. आणि दिनकरांना पाटील पण, त्यांना पण नाही विसरणार, कारण मी त्यांना जाणार आहे भेटायला. मी भेटायला गेल्याच्यानंतरला व्हिडिओ करेनच, आणि तुम्ही त्यांचं इंस्टाग्रामवरती पेज वगैरे आहे ते पण पाहू शकता. म्हणजे ओळख नसताना, काहीच नसताना, त्यांना काही माझ्याकडून ते इलेक्शनला वगैरे थांबतात, त्यांना काही माझं वोट भेटणार नव्हतं किंवा माझी वोटर ID तिकडची नव्हती, काहीच नव्हतं का, माझ्याकडनं त्यांना फायदा कसलाच नव्हता. तरीही त्यांनी मदत केली, मला एवढी मदत केली की माझ्या लेकरांच्या TC तिकडून मला भेटत नव्हत्या, तर त्यांनी 1 वर्ष बिना TCचं शाळेत शिकू दिलं आणि पुन्हा नंतरला मला TC आणण्यासाठी मदत केली. मला TC घेऊन येण्यासाठी खूप त्रास दिलेला आहे त्यांनी, उदगीरच्या लोकांनी. मी जिथे जन्मले का उदगीर, जिथे लहानाची मोठी झाली, आठवण येती त्या गावची, आठवण येते, सगळं होतं, घर आठवतं, सगळं सोडून मी आली. सॉरी. आणि त्या काकूला खूप खूप थँक्यू. बस मला एवढंच सांगायचं आहे की ह्या जगात खूप कमी माणसं चांगली भेटतात आणि त्यांना खूप जपून ठेवलं पाहिजे, बस एवढंच म्हणायचं. अजून त्यांनी सगळं काही केलं माझ्यासाठी, एकदम असं म्हणजे शब्द नाही त्यार, एवढं कोणी कुणासाठी करू शकत नाही आपल्या जवळचे. आणि त्यातल्या त्यात माझे नातेवाईक सगळेजण होते, सगळ्यांना मी फोन लावला की मला अशी प्रॉब्लेम आली आहे, मी असं आलेली आहे घर सोडून, फक्त लेकरं आणि मम्मीला घेतलं आहे, तरी पण कोणी साथ नाही दिली.